श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4 5 आणि 6. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे. षोडशोपचारे पूजावे स्वामीचरण भक्तीने. नलगे करावे तीर्थाटन. योगाभ्यास होम हवन सांडोनिया अवकाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. कथाध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. रूपराया दर्शन देती स्वच्छने राहती तयापुरी. सोळप्पाचा दृढ भाव करी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेसी ते धरती मानव रूप. सोळप्पा केवळ निर्धन परिस्वामी कृपा होती पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. सोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यात फसले ऐसे आले किती एक. सर्वांसी कल्पद्रुमा समान होऊनी कामना करती पूर्ण. भक्त काजस्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले. भक्तांतरी जे जे इच्छती ते ते यती राजपुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यांसी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पावले. त्यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयांनी निंदले समर्थांनी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवले एक. पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खून. ज्या घरी बैसले तेथून उठून या चालले. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी अनुनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभावे विसरुनी. क्षण एक घडता सत्संगी तत्काळ पालते की कुमती. म्हणून कवी वर्णताती संत महिमा विशेष. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निज असते समर्थ संन्याशापुढे लोटती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती यथेच्छ मेल खावयावासी. आज सारा दिवस उपवासी जीवा आमचा कळवळला. मोडूनी जनांची गर्दी तो येऊनी सेवेकरी. संन्याशापुढल्या नानापरी वस्तून येऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अनुदकासी. सूर्य जातास तळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे. ते पातले करू छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐसी ख्याती लीला त्यांची विचित्र. श्रीपाद श्रीवल्लभ भक्ती कलियुगी वाढले निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती वैष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा. सदयतू गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्याते पाविसी. विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान. पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान.
प्रसंगाहुनी प्रसंगपूर्ण रसभरित पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एकतपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे. स्वामी रत्न लादले उत्तम रूपती ही भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्याचे तेव्हा कितीक एक रूपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांच्या अंतरी विचारायचा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले. दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले द्रुपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी तेथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्याचा राहू सन्मान लागेल तितके धन देऊ. ही वटपुरी वैकुंठ भुवन वसता स्वामी होईल. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेन. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर रूपा लागी परियेसा. आपुले जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषाला तो रूपवर तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली. संजीवनी विद्या साधाय करिता शुक्राजवळी कच जाता देवी सन्मानिला होता बहुत आनंदे करुनी. रूपती सहित सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देती रूपती सेवक दिदले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदिते झाले चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटाचे नृपती स्वामीचरणी ज्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळप्पाधिक सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटाचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचेही मन रमून गेले असे त्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे. असा मनी विचार करून कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करिताती. करोनी नाना पक्वान्ने करती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले. म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी. ऐसियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी किन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठूनी सोडप्पा प्रती. त्या लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोदासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारे चोळप्पाने सांगितले. द्रव्येने सर्व वशा चोळप्पाशी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवशी करिता सता स्वामी सेवेसी यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचने. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चालावे. तेने माझे होईल कल्याण मिळेल मला बहुत धन. आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती ज्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता. श्री स्वामी राजवदविता निमित्त विष्णुदात दास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत प्राकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गूढहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. दरुणी शिशुसा हात अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्रागाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविते. ज्यांच्यावर प्रसादे करून मुडा होय शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊन समर्था वदवाव्या आपुला चरिता. मुने श्रोती यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुऋतुचांची घेऊन सुमने त्यांसीच अर्पावी प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामींप्रती कृपा करुणी मजवर्ती बडोद्याशी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासुनी. मल्हार व्हायच्या मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्ही जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे ऐकून या वाणी चोळप्पा खिन्न झाला मनी. त्याने सत्वर येऊनी
तात्याप्रती सांगितले. ऐसा प्रयत्न व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसी. परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी? अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले. परी ती सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीस न गेले. खिन्न झाले मुख त्याचे. भक्ती नाही अंतरी. दांभिक साधनांते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविले ढोंगे आणि केली नाना सोंगे. भक्तिविना अटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले? सप्ताहासी ब्राह्मण बसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त. काही उपाय सुचेना. मल्हारराव रूपाने पाठविले ज्या कार्यकारणे ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी. काय सांगावे राजेयासी. आणि सकळ जनांचे तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती करून न्यावे पळून येतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेतो मंदवती. म्हणून योजली कपटयुक्ती तरी ती सिद्धी न जाय. असे कोणी एक दिवशी साधून योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींशी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थ आला. गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले. मागुनी अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय कोंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय कोंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले. परितितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमविले. द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्त वाचोनी. अन्य उपाय न होय. परी मल्हारराव रूपती. प्रयत्न आरंभती पुढती. सर्वत्रांशी विचारती. कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. रूपकार्याची घरून हाव. आपण पुढे झाला. स्वामी कारणे वस्त्रभूषणे धन आणि अमोल रत्ने देऊन त्याच्या जवळी रूपाने आज्ञा दिली जावया. तो येऊनी अक्कलकोटी. घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणूनी सत्वर ठोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी. लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वरे यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला. मल्हाररावावर याळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अगणित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी. त्याची कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी. तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका. अनादिसिद्धी जगतनायका. निशिदीन शंकर सखा. विष्णूची मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. सदा भक्त परिसोत. षष्ठोध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तम. शुभं भवतु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.